नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला यांचं 27 जून 2025 रोजी वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले। त्यांना मुंबईतील बेलेव्ह्यू या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु पोहोचतानाच त्यांना मृत घोषित करण्यात आलं। शेफाली जरीवाला बिग बॉस 13 आणि 2002च्या काटा लगा या प्रसिद्ध गाण्यासाठी ओळखली जाते। दिवसेंदिवस महिलांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललंय। अशातच महिलांनी जीवनशैलीमध्ये कुठले बदल करायला हवेत या संदर्भामध्ये हृदयरोग तज्ज्ञांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। मित्रांनो, हृदयरोग हे महिलांमध्ये मृत्यूचं आजकाल प्रमुख कारण बनत चाललंय। 2017 मध्ये पबमेड सेंट्रलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार अमेरिकेमध्ये दर 3 महिलांपैकी 1 महिला मृत्युमुखी पडते। शिवाय भारतातील महिलांमध्ये हृदयरोग हे मृत्यूचं प्रमुख कारण आहे। जागतिक स्तरावरती आणि भारतातही महिलांच्या हृदयरोगाच्या समस्या वाढत आहेत। जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजेच WHOनं अहवाल दिलाय की दरवर्षी 1.73 कोटी मृत्यूंना कारणीभूत असलेले हृदयरोगी हे जागतिक स्तरावरती महिलांमध्ये मृत्यूचं प्रमुख कारण आहे, असं जयपूर येथील CK बिर्ला हॉस्पिटलचे जे काही डीन आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये हृदयरोग तज्ज्ञांनी काही गोष्टी लक्षात ठेवायला सांगितलं। यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच पौष्टिक आहार घ्या। हृदयविकार टाळण्यासाठी पौष्टिक आहार घेणं फार गरजेचं आहे। तुम्ही आहारामध्ये फायबर, फळं, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करू शकता। देशातील सध्याच्या संशोधन अंदाजानुसार संतुलित आहारामुळे भारतीय महिलांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण कमी होऊ शकतं। त्यानंतर नियमित व्यायाम, कारण नियमित व्यायाम करणं हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। व्यायामामुळे तुमचा रक्तप्रवाह वाढतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि लोकांना वजन देखील नियंत्रणात ठेवता येतं। अमेरिकन हार्ट असोसिएशननं आठवड्यातनं किमान 150 मिनिटं मध्यम पातळीवरती एरोबिक व्यायाम करण्याचा सल्ला दिलेला आहे। त्यानंतर मद्यपान केल्यानं यकृताचे आजार तुम्हाला उद्भवतात। हाय ब्लड प्रेशर आणि काही कॅन्सरचा धोका देखील यामुळे वाढतो आणि अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी अल्कोहोलचं सेवन मर्यादित करणं हे फार आवश्यक आहे। त्यानंतर पुढची गोष्ट सांगितली ती म्हणजेच एखादा जुनाट आजार। ज्या महिलांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हाय कोलेस्टेरॉल आहे त्यांना हृदयासंबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते। या आजारांवरती औषधं घेणं, आहारामध्ये बदल करणं आणि नियमित तपासणी करणं यांसारख्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं। त्यानंतर पुढची गोष्ट करायला सांगितली ती म्हणजेच स्ट्रेस कमी करणं, ताण कमी करणं। जास्त ताणतणावामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो। यामुळे ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि योगा तुम्हाला करायला हवा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच स्मोकिंग सोडणं, कारण धूम्रपानामुळे हृदयरोगाचा धोका सर्वाधिक वाढतो। धूम्रपान सोडल्यानं हृदयरोगाचा धोका कमी करता येतो आणि आरोग्य निरोगी ठेवता येतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमच्या लाईफस्टाईलमध्ये आजच हे 6 बदल तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हृदयरोगाचा धोका हा कमी होऊ शकतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।